भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत। कार्यकारी संपादक आकाश जळके। आगामी बकरी सण शांततेत व उत्साहात पार पडावा, तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस ठाणे अंबडच्या वतीने आज दिनांक 27 मे 2026 रोजी अंबड शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चमध्ये माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा सहभागी झाली होती। यावेळी पोलीस स्टेशनचे 2 अधिकारी, 25 पोलीस अंमलदार, SRPFचे 1 अधिकारी व 8 अंमलदार तसेच 20 होमगार्ड उपस्थित होते। शहरातील प्रमुख मार्गावरून हा रूट मार्च काढण्यात आला होता। नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी पोलिसांनी प्रशासनाकडून करण्यात आले। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घेतलेल्या या रूट मार्चमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। आज उद्या रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदच्या निमित्तानं पोलीस स्टेशन अंबडतर्फे अंबड शहरामध्ये रूट मार्च करण्यात आला। रूट मार्चसाठी माननीय SDPO सर, पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच स्टाफ, त्याचबरोबर SRPचे अंमलदार आणि होमगार्ड असा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता। आपण पूर्ण शहरामधून जे महत्त्वाचे ठिकाण होते, महत्त्वाचे चौक आहेत, त्या ठिकाणातून आपण रूट मार्च काढलेला आहे। रूट मार्च काढण्याचा उद्देश की उद्या रोजी जे काय बकरी ईद साजरी होणार आहे त्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने हा रूट मार्च काढला आहे। आम्ही आपल्या माध्यमातून पूर्ण जनतेला हे सांगू इच्छितो की उद्याची बकरी ईद ही शांततेत आणि आनंदाने साजरी व्हावी, त्यात कुठलाही अडथळा किंवा कुठलाही चुकीचा प्रकार घडणार नाही। जर चुकीचा प्रकार घडला तर अंबड पोलीस स्टेशन, अंबड पोलीस आणि पूर्ण जालना पोलीस दल त्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे। आम्ही पूर्णतः सज्ज आहोत प्रत्येक वाईट गोष्टी करणाऱ्याला कायदेशीर शासन करण्यासाठी। कुठल्याही समाजकंटकाने किंवा इतर कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये। जो कोणी करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जिथे काय कुठं अनुचित प्रकार घडतोय तर तो अनुचित प्रकार हा तत्काळ पोलिसांना कळवावा, असं आपल्या मार्फत आपण जनतेला आवाहन करतो।